गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचं चित्र बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा हा साधारण 10 अंशांच्या आसपास आहे आणि यासोबतच येणाऱ्या आठवड्यात सुद्धा थंडीचा कडाका आणखी वाढेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। दरम्यान या पहाटेच्या थंडीच्या वातावरणामध्ये गुलाबी थंडीमध्ये एकीकडे नाशिककर मैदानांवर व्यायाम करत असल्याचं बघायला मिळतंय, तर दुसरीकडे गोदा घाटावर एकूणच जे चित्र दिसतंय ते निश्चितपणे विलोभनीय असंच आहे। गोदावरीवर संपूर्णपणे धुक्याची चादर या थंडीमुळे सध्या बघायला मिळते आणि त्यामुळे एक गुलाबी थंडीचा आनंद घेत असल्याचं दृश्य नाशिकमध्ये सध्या बघायला मिळत आहे। अर्थात असं जरी असलं तरी थंडीचा कडाका वाढत असल्याकारणाने लहान मुलांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते या ठिकाणी विभागाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि यासोबतच वाहनं चालवत असताना देखील या ठिकाणी अंतर पाळावं, त्याचप्रमाणे सगळ्या नियमांचं पालन करावं, कारण धुकं जास्त असल्याकारणाने रात्रीच्या वेळेला अपघातांची संख्या जी आहे ती वाढती आहे आणि त्या अनुषंगाने देखील काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। अर्थात पुढच्या आठवड्यामध्ये थंडीचा कडाका हा आणखी वाढू शकतो आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।